नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक शेतकरी बांधव एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत, ती म्हणजे पीक विमा कधी येणार। शेतकरी मित्रांनो, आता तुमची प्रतीक्षा संपण्याची चिन्ह दिसत आहेत। सरकारकडून आणि पीक विमा कंपन्यांकडून आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे आणि तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही माहिती मिस करून चालणार नाही। शेतकरी मित्रांनो, गेल्या हंगामात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। नियमानुसार ज्या शेतकऱ्यांची 50-25% आगाऊ रक्कमेसाठी किंवा अंतिम विम्यासाठी तक्रार नोंदवली होती, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। महत्त्वाचे मुद्दे म्हणजे राज्य सरकारने आपला हप्ता विमा कंपन्यांना वर्ग केला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। काही भागांत प्रयोग तत्त्वावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाते। अटी व शर्ती: ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान 72 तासांच्या आत कंपनीला कळवले आहे, त्यांचे क्लेम लवकर सेटल होत आहे। जिल्ह्यांची नावे: बीड, धाराशिव, लातूर, परभणी, बुलढाणा आणि अमरावती यांसारख्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव येत नसेल तर काळजी करू नका, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विम्याबद्दलची लेटेस्ट अपडेट। जशी अधिकृत जिल्ह्यानुसार यादी येईल तसा व्हिडिओ मी लगेच आपल्या चॅनलवर घेऊन येईल। तुमच्यासाठी एक प्रश्न: तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुमच्या जिल्ह्याची माहिती देऊ शकेल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान।